जय महाराष्ट्र पब्लिक. आत्ता वाजल्या जवळजवळ 4. मित्रांनो फायनली निघालो या. खाली पायथ्याला आपल्याला कळसुबाईचं मंदिर पाहायला मिळतं. असं सेम मंदिर आपल्याला वर पण पाहायला मिळतं. तशी सनराईज झाला आम्हाला निम्म्यातच सापडला. आता आम्ही कळसुबाई शिखरावर म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. त्याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आणि 5400 फूट इतकी उंची या शिखराची. तरी कळसुबाईला या, ज्याला पॉसिबल होईल त्यांनी या. मित्रांनो आत्ता 2 वाजले. जेवण करतोय राजूरमध्ये आणि तो हॉटेलमध्ये थांबलोय का, निसर्ग हॉटेल आहे म्हणून. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो आता तुम्हाला काल माहितीचं रतनगडचा ब्लॉग बघितला असेल ते समजलं असेल आता आम्ही कुठे या. आता आम्ही बारी गावात आहे जे की कळसुबाईचा पायथा या. आत्ता वाजल्या जवळजवळ 4 आणि 4 वाजता आम्ही फ्रेश होऊन निघालो या. आता बघू वरती जायला 3 तास लागतात. 7 वाजता सनराईज भेटतोय का नाही काय माहीत. बघू ट्राय करतो पण मी जिथपर्यंत जाईन, जिथं सनराईज भेटेल तिथं तुम्हाला दाखवून. आता निघू. कळसुबाईच्या पायथ्याला इथं एक होमस्टे तिथं मुक्काम केलता. काल उशीर झालता म्हणून वरती नाही गेलो. जेवण वगैरे केलं, झोप झाली, मस्त फ्रेश झालोय आता. आणि आता आम्ही निघालोय. चला भेटू, आपण जाऊया काय काय भेटतं. आणि वरती सनराईज मेन असतो कळसुबाईवर बघायला काहीच नाही. कळसुबाईचं मंदिर आहे, तेच पाहण्यासाठी तिथे दर्शन घेण्यासाठी चाललोय. आणि ते म्हणतात ना महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, आज पहिल्यांदा एक्सप्लोर करतोय. चला जाऊया आपण. मित्रांनो फायनली निघालो या. पाहू आता किती वेळ लागतो जायला. बारी गावातून चाललोय आम्ही. ते खाली एक कळसुबाईचं मंदिर आहे, खाली एक देवता आणि वरती एक आहे, म्हणजे दोन्ही एकच देवता आहे. पाहूया चला. कळसुबाई देवीचे आपल्याला 2 मंदिरे पाहायला मिळतात. एक मंदिर शिखरावर तर दुसरे मंदिर पायथ्याला पाहायला मिळते. ज्या भाविकांना वरती जाणं पॉसिबल होत नाही त्या लोकांनी पायथ्याला असणाऱ्या कळसुबाई देवीचे दर्शन घ्यावे. ह्याच देवीच्या पाठीमागच्या साईडनी आपला खरा ट्रेक चालू होतो. नेमकी जी पार्किंग आहे, 2 व्हीलरची पार्किंग, जिथं कळसुबाईचं गेट आहे त्या ठिकाणी पायथ्याला एक आपल्याला आई कळसुबाईचं एक मंदिर पाहायला मिळतं. वरती पण एक आहे, खाली पण एक आहे. ज्यांना वरती जाता येत नाही पॉसिबल त्यांनी खाली बी दर्शन घेतलं तरी चालतं. आणि असं सेम वरती एक छोटंसं मंदिर आहे. कळसुबाईचं गेट आहे पार्किंगचं, तुम्ही 2 व्हीलर इथपर्यंत घेऊन येऊ शकता. आणि आपल्याला असंच वरती जायचं आहे. आणि हे समोर एक खाली पायथ्याला आपल्याला कळसुबाईचं मंदिर पाहायला मिळतं. असं सेम मंदिर आपल्याला वर पण पाहायला मिळतं. ज्यांना पॉसिबल होत नाही ते इथं दर्शन पण घेऊ शकतात. आणि ज्यांना जायचंय ते वरती जाऊ शकतात. शक्यतो करून जास्त करून सनराईज बघण्यासाठी लोक जातात. तर आपण जास्त ट्रेकिंग करायला आपण खूप लेट झालो आहे, कंप्लीट 2 तास लेट आहे. तर चला ट्रेक स्टार्ट करू. आत्ताशी सनराईज झाला, आम्हाला निम्म्यातच सापडला. 4 वाजता आम्ही ट्रेक स्टार्ट केलता, अजून निम्म्यातच आहे. आत्ताच पण सनराईज निघला, पण पलीकडल्या साईडला ढगांची चादर आपल्याला पाहायला मिळते. पण आता वरती जायला अजून 1 तास लागेल. पण लय भारी ढगांची चादर वरती. एक नंबर सनराईज निघलाय. ही पहिली लोखंडी शिडी लागली. आमचा रोहित भाऊ चलतोय आता. इथून रेलिंग आणि शिडी डायरेक्ट आपण तिथपर्यंत जाऊ. पाहू चला. आता वरती गेल्यावर भेटू. ढगांची चादर पाहायला मिळते का बघू चला. सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगेमध्ये तब्बल 5400 फूट उंचीवर उभं असलेलं कळसुबाई शिखर हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आहे. फायनली ही एक मोठी शिडी पार केल्यानंतर आपण त्या पठारावर जाऊन पोहोचतो. नंतर एक 10 मिनिटाची चढाई डायरेक्ट टॉपला. चला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण ट्रेकर्स मंडळी आणि निसर्गप्रेमींसाठी जणू स्वर्गच आहे.
महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणारं कळसुबाई मनमोहणारी नजारे, वनस्पती, प्राणी जीवन आणि स्थानिक संस्कृतीचा अद्वितीय अनुभव देतं. कळसुबाई शिखर फक्त ट्रेकिंगसाठीच प्रसिद्ध नाही, तर त्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. असं म्हणतात, इथली देवी एका स्थानिक आदिवासी मुलीच्या नावावरून ओळखली जाते, जिने औषधी वनस्पतीच्या साहाय्याने गावकऱ्यांची सेवा केली. तिच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारण्यात आल्याचं सांगितलं जातं. स्थानिक लोक आजही तिला रक्षणकर्ती देवी मानतात. नवरात्री तिथे अनेक भाविक आणि आदिवासी लोकांची प्रचंड गर्दी होते. या भंडारदरा परिसरात कात्राबाई, कळसुबाई आणि रत्नाबाई अशा 3 बहिणींचे वास्तव्य होते. त्यामुळे इथल्या शिखरांना व गडांना त्यांच्या वेगवेगळ्या दंतकथांमुळे नावे देण्यात आली आहेत. फायनली आलो या. थोडे व्हिडिओ वगैरे काढले, दर्शन वगैरे घेतलं कळसुबाईचं, नाश्ता वगैरे केला. आत्ता आम्ही कळसुबाई शिखरावर आलो. म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. त्याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आणि 5400 फूट इतकी उंची या शिखराची. आणि याला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट सुद्धा म्हणतात. मागं पाहू शकता कळसुबाईचं मंदिर. असंच एक मंदिर खाली पायथ्याला पण आहे. ज्याला पॉसिबल होत नाही वरती यायला, तो खाली पायथ्याला पण दर्शन घेऊ शकतो. कम्प्लीट एक 3-3.5 तास लागतात चढण्यासाठी. उतरण्यासाठी 2 तास भरपूर होतील. आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं चालता. काल रतनगड केला, आज कळसुबाई केली. आता नेक्स्ट प्लॅन बघू हरिश्चंद्रगडाचा. जर पॉसिबल झाला तर सांगणच पुढं अपडेट तुम्हाला मी. पण खूप भारी वाटते. काही ढगांची चादर वगैरे पाहायला नाही मिळली. सनसेट पाहिला थोडासा. आम्हाला खालीच सनसेट लागला. आम्ही वरती आत्ता आलो. ढगांची चादर 3 दिवसापूर्वी ढगांची चादर होती. पण खूप भारी वाटलं. चला आता कळसुबाईवरून आसपासचा कोणता परिसर दिसतो तो तुम्हाला सांगतो. हे बघा, हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. आणि इथे तुम्हाला जे नाव दिसतंय, जे ड्रोन शॉटमध्ये रील्स वगैरे पाहता सोशल मीडियावर, ती या दगडांमध्ये पूर्ण कळसुबाई नाव कोरलेलं. आम्ही काल रतनगडावरून बघत होतो ना, हे नाव स्पष्टपणे दिसत होतं. हे नाव दिसतंय म्हणजे किती उंच आहे. बाकीचे सगळे डोंगर एकदम बारीक वाटतात ह्याच्या पुढं. खूप भारी परिसर. हा परिसर सांगतो आता या साईडचा. हा समोर दिसतोय हा रतनगड आहे. हा ॲक्च्युली आता हे घनचक्कर वगैरे स्पष्ट वातावरण दिसत नाही, म्हणून थोडा सांगण्यात पण डिफिकल्टी येते तुम्हाला. ह्या साईडला अल्लंग मध्यम कुल्लंग आहे. ह्या साईडला कोकण परिसर लागतो. रतनगडच्या ह्या साईडलाच आपल्याला कात्राबाई, कात्रा, करंडा, आजोबा हे ठिकाणं, हे डोंगर रांग, ह्या काही कात्राबाईगड वगैरे अशा 3-4 वाटा उतरतात. हरिश्चंद्रगडाला पण तिथून रेंज टेक आहे. ह्या साईडला हरिश्चंद्रगड पाहायला मिळतो आपल्याला. आय थिंक हा तोच असावं. तारामती शिखर दिसतं आपल्याला. हा पूर्ण भंडारदाराचा परिसर इकडे. आणि हे कळसुबाईचे शिखर. खूप मस्त क्लायमेट आहे. पण आज काय आम्हाला ढगांची चादर वगैरे पाहायला मिळली नाही. आणि सनराईज आम्हाला खालीच लागला, कारण पहाटे 4ला निघलेलो. खूप डिफिकल्ट आहे. 3-3.5 तास लागतात यायला वरती. तुमच्या चालण्यावर डिपेंड आहे. कळसुबाई शिखरावरून आपल्याला सह्याद्रीचा खूप सारा परिसर पाहायला मिळतो. पाहायला गेले तर आपल्याला रतनगड, अल्लंग मद्दन कुल्लंग, एमके रेंज, सांदन व्हॅली, बितनगड असे काहीसे गड किल्ले आणि पर्वत पाहायला मिळतात. कात्राबाई, गवळदेव, करंडा, आजोबा असे काही पर्वतही आपल्याला पाहायला मिळतात. आईचं दर्शन घेऊन वगैरे उतरतोय. 4ला निघलेलो, लवकर पोचलो. काही ढगाची चादर वगैरे पाहायला मिळली नाही. सनराईज पाहिला आम्ही. तर दर्शन वगैरे घेऊन निघतोय. आसपासचा परिसर तुम्हाला दाखवला आणि खूप मस्त व्ह्यू आहे. एकदा तरी कळसुबाईला या, ज्याला पॉसिबल होईल त्यांनी या. तर चला आता खाली उतरायला कम्प्लीट
आय थिंक 2 तास धरून चलो आपण उतरायला. 11 वाजेपर्यंत आपण खाली उतरू. बघू आता खाली गेल्यावर जर हरिश्चंद्रगडाला जायचं का घरी जायचं हा प्लॅनिंग खाली गेलं तुम्हाला सांगा. चला 10:50 फायनली आलो आहे खाली. पायथ्याला 2 तास लागले खाली यायला. हे गेट इथून ट्रेक स्टार्ट होतो. 2 व्हीलर इथपर्यंत येते तुमची, पण आम्ही खालीच लावली आहे. आणि इथे एक कळसुबाईचं खाली ठाण आहे, म्हणजे खालची आणि वरची देवी एकच आहे. ज्यांना पॉसिबल नाही होत त्यांनी खाली दर्शन घ्यावे. चला आता रूमवर जाऊ, फ्रेश हो. मित्रांनो आलो आहे रूमवरती, फ्रेश वगैरे झालो आहे आता. ही अशी काहीशी आमची रूम आहे. आता इथं अशाच रूम असतात कळसुबाईला. असा आमचा पसारा आहे पहा. हा टेबल फॅन आणि तिकडे बाथरूम वगैरे वॉशरूम वगैरे. खूप मस्त रूम आहे. आता बघू एखाद्या हॉटेल वगैरेवर जीव, एखाद्या हॉटेलला जीव वगैरे आणि बघू हरिश्चंद्राचा काही प्लॅन होतो आहे. शक्यतो बघू आता 50% चालले, पुढे गेलं समजा. ठीक आहे मित्रांनो, आत्ता 2 वाजले. जेवण करतो आहे राजूरमध्ये आणि तो हॉटेलमध्ये थांबलो आहे का, निसर्ग हॉटेल आहे म्हणून. तर तिथे आम्ही मिक्स व्हेज मागवली, रोटी आहे, मसाला पापड खाल्ली आहे. आता बघू टेस्ट कशी आहे. जेवण करतो आणि भेटतो नंतर तुम्हाला. चल मित्रांनो, आत्ता जेवण वगैरे केलं, कळसुबाई करून आलो आहे. आमचा प्लॅनमध्ये हरिश्चंद्रगड होता, पण त्याला प्रश्नचिन्ह होतं. कारण की माहीत नव्हतं हरिश्चंद्रगड होईल का नाही होईल. पण उद्याचा हरिश्चंद्रगड करायचा होता आम्हाला, पण काही पर्सनल कारणामुळं आज आम्ही हरिश्चंद्र स्किप करतो आहे. वाईट तर भरपूर वाटतं आहे, पण आत्ता आम्ही चाललो घरी. आता बघू नंतर नेक्स्ट टाईम आहे ना, चांगल्या जिद्दीने, चांगल्या माइंडसेटने हरिश्चंद्रगड करायला नक्की येऊ. भेटू अशा नवीन किल्ल्यासोबत, नवीन ॲडव्हेंचरसोबत. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटू, चला बाय, टेक केअर, काळजी.